मंडळी नमस्कार. ज्ञानेश्वरी तुमच्या आणि माझ्या जगण्याचा गेल्या अनेक वर्षांपासून भाग आहे. तुम्ही आणि मी ज्ञानेश्वरी म्हणत आलो, ऐकत आलो, वाचत आलो आणि ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर ज्ञानेश्वरी सांगून झाल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींनी काय मागितलं, तर तुमच्या आणि माझ्यासाठी पसायदान मागितलं. ते पसायदान लहानपणापासून मी म्हणत आलो, तुम्ही ते म्हणत असाल आणि अनेक ठिकाणी ते म्हटलं जातं. ते समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. आज ज्ञानेश्वरी जयंतीच्या निमित्तानं पसायदानाचं महत्त्व तुमच्या आणि माझ्या जीवनात काय आहे, हे सांगण्याचा मी थोडा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. खरं तर पसायदानावरती बोलायचं म्हटल्यावरती अनेक किती जरी वेळ बोलता येईल, त्याबद्दल सांगता येईल. कारण की पसायदानावरती बोलणं म्हणजे अक्षरशः आतून मलाही तो आनंद होतो आणि ऐकणाऱ्याला सुद्धा तो आनंद झाल्याशिवाय राहत नाही. कारण एवढं महत्त्व त्या पसायदानाचं आहे. त्यामुळे या या ठिकाणी या व्यासपीठावरती अगदी मोजक्या शब्दामध्ये, कमी वेळेमध्ये त्याबद्दल कसं बोलता येईल, हा खरं तर माझ्यासमोर मोठा प्रश्न आहे. पण वेळेची मर्यादा असल्यामुळे माझ्या बुद्धीला जेवढं ज्ञात आहे, तेवढं पसायदानाचं महत्त्व माझ्या परीनं थोडक्या शब्दामध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आशा आहे तुम्हाला ते आवडेल आणि ते तुम्ही समजून घ्याल. आज ज्ञानेश्वरी जयंती आहे. त्यानिमित्तानं पसायदानाचं महत्त्व हे आपण निश्चितपणे समजून घ्यायलाच पाहिजे. पसायदान. पसायदान खरं तर विश्वाच्या कल्याणासाठी विश्वात्मक देवाकडे ज्ञानेश्वर माऊलींनी मागितलेलं प्रसादाचं दान आहे. पसायदान खरं तर ज्ञानेश्वरीचं सार आहे असं आपण म्हणतो. म्हणजे बघा ना, कविवर्य कुसुमाग्रजांनी तर पसायदानाला विठ्ठलाच्या मंदिरातील कळस म्हटलं आहे. म्हणजे शेकडो वर्षांपासून पसायदान म्हटलं जात आहे. शाळा कॉलेजात, सप्ताहामध्ये किंवा कुठल्याही चांगल्या कार्यक्रमाची सांगताही, त्याचा समारोपही पसायदानानंच होतो. पण राहून राहून मला प्रश्न पडतो, की माऊलींनी जे पसायदान मागितलं ते पूर्णत्वाला गेलंय का हो? ते नुसतं पाठ आहे म्हणून म्हणण्यासाठी आहे, सुरेल आवाजात गाण्यासाठी आहे, की आचरणात आणण्यासाठी आहे, याचाही विचार करायला पाहिजे. खरं तर त्यातला भावार्थ आपण समजून घेतला पाहिजे. पसायदान तुम्हाला सांगू का? ते व्यक्तिगत पातळीला व्यापकपण देतं. ते आपल्या जाणीवांना मुक्त करतं. तुम्ही ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचला, की तुम्हाला फळ मिळेल असं ते सांगत नाही. तुम्ही आतून पोकळ व्हा, पुसून या. मग तुम्हाला तुमच्यातच या ज्ञानेश्वरी ग्रंथाचा श्वास दिसेल, असं ते सांगतं. एक छान वर्णन आलंय हो, की राधेनं कृष्णाच्या बासरीलाच एकदा प्रश्न केला, की "अगं बासरी, कृष्ण नेहमी तुला जवळ ठेवतात, आपल्या अधराला लावून असतात. कृष्णाच्या एवढ्या जवळ जाणं तुला कसं जमलं बाई?" बासरीनं उत्तर दिलंय, "राधा, मी की नाही स्वतःला छेदून घेतलाय आणि आतून पूर्ण पोकळ आहे आणि श्रीकृष्णाला वाहिलेली आहे. भक्तीचं हेच तत्व मला कळालंय. त्यामुळेच हे शक्य झालं असावं." हे जे आतून पोकळ होऊन मागणं मागितलं जातं ना, तेव्हा ते पूर्णत्वाला गेल्याशिवाय राहत नाही. पसायदान म्हणताना ही अनुभूती आपल्याला यायला हवी. माऊलींनी पसायदान मागितलं ते तुमच्या आणि माझ्या जीवनात सौंदर्य निर्माण व्हावं यासाठी मागितलं. बघा ना, खरं तर पसायदानाची सुरुवात आपल्या सगळ्यांना माहिती आहे. काय सुरुवात? "आता विश्वात्मके देवे" अशी ती सुरुवात आहे. पण त्याआधी माऊलींनी एक ओवी लिहिली आहे. ती ज्ञानेश्वरीतली ओवी काय? ती ओवी फार महत्वाची आहे. ती ओवी आहे, "किंबहुना तुमचे केले, धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, येथ माझे जे उरले पाईकपण." म्हणजे मी जी ज्ञानेश्वरी सांगितली आहे ते धर्मकीर्तन आहे. आणि काय नम्रता आहे हो. एवढं केलंय तरी माऊली म्हणतात, "गुरुदेवा हे तुम्ही केलंय, हे तुम्ही माझ्याकडनं वदवून घेतलंय आणि आता माझं फक्त पाईकपण, सेवकपण आता उरलंय. फक्त आता मला प्रसाद द्या." निवृत्तीनाथ म्हणताय, "सगळंच तर दिलंय माऊली, आता काय राहिलंय ज्ञाना? का हटतंय?" माऊली म्हणताय, "तुम्ही दिलंय सगळं हो, पण मला आता वाटायचंय. सगळ्या विश्वाच्या कल्याणासाठी वाटायचंय, त्यासाठी मला द्या." निवृत्तीनाथ म्हणताय, "आता काय राहिलंय?" मग माऊलींनी सुरुवात केली आहे. आता. पसायदानातला आता हा शब्द फार महत्वाचा आहे. आणि काय छटा आहे हो त्या या आताच्या? काय वेगवेगळं रूप आहेत, काय छटा दिसतात आपल्याला आताच्या? आता आपण कधी वापरतो? आता आपण वापरतो एखादं कार्य सिद्धीला गेल्यानंतर. एखाद्याचं काम आपण पूर्ण करून दिलं, मग तो विचारतो, "झालं ना आता काम? आता पुढे काय?" आता हे राहिलंय. एखादा मनुष्य छान आयुष्य जगला, सगळं झालंय, तेव्हा तो म्हणतो, "आता शेवटचा दिस गोड व्हावा."
आता हा पुनश्च हरिओम आहे. म्हणून माऊली म्हटले आता. आणि मागणं कोणाकडे मागावं? विश्वात्मक देवाकडे मागितलंय. एखाद्या मंदिरातील, गाभाऱ्यातल्या देवा, तालुक्याच्या देवा, ग्रामदैवता, आळंदीच्या देवा, नेवासाच्या देवा असं नाही म्हटले माऊली. अवघ्या विश्वाचा तो देव आहे, त्याला आराधना केली आहे. खरं तर पहिल्यापासूनच ज्ञानेश्वरी जर आपण बघितली, आज ज्ञानेश्वरीची जयंती आहे म्हणून या ठिकाणी आपण बोलतोय. तर ज्ञानेश्वरीची जर आपण बघितली तर माऊलींची अनुभूती वैश्विक राहिली. विश्वची हे माझे घर असं माऊली म्हणतात. विश्व हे मोहरे लावावे असं म्हणतात. म्हणजे विश्वाचे आर्त मनी प्रकाशलेल्या माऊलींची ही करुणा आहे. म्हणून श्री गुरु निवृत्तीनाथांच्या रूपानं विश्वात्मक देवाकडे ते साकडं घालतायत आणि म्हणतायत, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यत नेतोषावे. हा जो वाग्यज्ञ मी घातलाय त्यानं तुम्ही प्रसन्न व्हा, तृप्त व्हा आणि तोषोनी मज द्यावे पसायदान हे. तोषोनी खूप महत्वाचं आहे बरं का. तोषोनी द्या. मी मागतोय म्हणून देऊ नका. तोषोनी. मला तुम्ही प्रसन्न होऊन द्या, समाधानी होऊन द्या. मी मागतोय म्हणून उगाच देऊ नका. तोषोनी द्या. मी जो वाग्यज्ञ घातलाय ना त्यानं प्रसन्न होऊन द्या. आणि काय मागितलं हो? सगळं विश्वासाठी, स्वतःसाठी काहीच नाही. किती छळ झाला त्यांचा आणि भावंडांचा सुद्धा. तरी जगाचं कल्याण व्हावं ही भावना आहे. जे खळांची व्यंकटी सांडो, मला दुष्ट संपवायचे नाहीयेत. त्यांच्यातला फक्त वाईटपणा, व्यंकटी, वाकडेपणा तेवढा मला काढून टाकायचा आहे. एखादा मातृहृदयी माणूसच असं म्हणू शकतो. त्यांना आपण माऊली म्हणतो, ते याच्यासाठीच म्हणतो. आणि पुढं काय म्हटलंय? तया सत्कर्मी रती वाढो, रोजो नाही म्हटले. माणूस किती वाईट असला तरी त्यात थोडाफार चांगुलपणा शिल्लक असतोच. फक्त तो वाढण्याची गरज आहे. आणि मग भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. एकदा झालं की सगळ्या प्राणीमात्रांमध्ये मैत्रीची भावना निर्माण झाली पाहिजे. कारण मैत्रत्व खूप महत्वाचं आहे, मित्र खूप महत्वाचा आहे. नाथ महाराज म्हटले, बंधुहुनी मित्र अधिकू, पुत्राहुनी विश्वासिकू. सध्याच्या काळात जिथं भेदाभेद, दुरावा, असहिष्णुता, बंधनं, परस्परांमध्ये भांडणं आपल्याला दिसतात, तिथं शांतीसाठी आणि सौहार्दासाठी मागितलेलं हे पसायदान विश्वासाठी केवढं महत्त्वपूर्ण आहे. खरं तर ती वैश्विक प्रार्थना झाली पाहिजे. ज्ञानेश्वर माऊलींनी मानवजातीच्या कल्याणासाठी हा संदेश दिला. एका धर्मियांसाठी नाही दिला, तर सगळ्या मानवांसाठी दिला. म्हणून मी पसायदानाला विश्वगान म्हणतो असं कोण म्हणालं होतं? असं भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते. पसायदानातल्या एका ओळीत माऊली असं म्हटले की आणि ग्रंथोपजीवीये. ज्ञानेश्वरी जयंतीनिमित्त बोलतोय. आणि ग्रंथोपजीवीये म्हणजे ग्रंथ सांगून ज्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे असे लोक नाही. ग्रंथ ज्यांच्या जीवनाचं प्रमाण राहिलंय, ग्रंथानुसार जे जीवन व्यतीत करताय ते लोक. खरं तर हा अनुभवण्याचा विषय आहे असं ते म्हटलंय. नामा म्हणे ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. हा अनुभवण्याचा विषय आहे. आणि पसायदानाची शेवटची ओवी काय सांगते? हे जे मागणं आहे माऊलींचं ते विश्वासाठी आहे, त्याच्या कल्याणासाठी आहे. त्यामुळे विश्वात्मक देव म्हणतोय, हे एवढं थोर मागताय माऊली, म्हणून ते पूर्णत्वाला जाईल. हा दान पसाओ होईल. आणि मग माऊली म्हणताय, येणे वरे श्री ज्ञानदेव सुखिया झाला. गमत बघा, आधीच्या सगळ्या ओव्यांचे शब्द तुम्ही बघा. जडो, जाओ, पाहो, पसाओ सगळं भविष्यवाचक आहे. होईल, जाईल, हो. पण शेवटी मात्र माऊली असं नाही म्हटलं की सुखिया होईल. ते म्हटले सुखिया झालो. कारण माऊलींना हा विश्वास आहे की पूर्णत्वाला जाईल. पूर्णत्वाला गेलंय का अजून पसायदान? नाही. विश्वात्मक देव म्हटलेत होईल, पूर्णत्वाला जाईल. पण माऊलींना मात्र खात्री आहे, कारण ते जगाच्या कल्याणासाठी असल्यामुळे, मांगल्य त्याच्यामध्ये असल्यामुळे आणि ज्या अर्थी विश्वात्मक देव म्हटलेत की ते होईल, त्यामुळे तसा विश्वास माऊलींना आहे. म्हणून मी सुखिया झालो असं माऊली म्हटलेत. हे पसायदान आहे. खरं तर मी फार थोडक्या शब्दामध्ये पसायदानाचा म्हणजे ज्ञानेश्वरीचं सार पसायदान आहे आणि त्या पसायदानाचं सार मी तुमच्या समोर थोडक्या शब्दामध्ये मांडलंय. कारण की मला माहिती आहे की वेळेची थोडीशी मर्यादा आहे. पण निश्चितच पसायदान समजून घेण्याचा आणि त्या पद्धतीनं आचरणात आणण्याचा आपण प्रयत्न केलाच पाहिजे. पसायदान आपण नेहमी म्हणतो, म्हणत आलो. मी सुद्धा नेहमी पसायदान म्हणतो. पण ते पसायदान म्हणण्याबरोबरच
लोक म्हणतात का "अहो, इतक्या वर्षापासून आता ज्ञानेश्वरी कधीची आहे? माऊलींनी कधी ते पसायदान मागितलं? ते पसायदान खरंच आत्तापर्यंत पूर्णत्वाला गेलंय का? आपण काही बदल घडलाय का समाजामध्ये? आपण नुसतं म्हणतो मैत्र जीवांचे हो, सगळं मागितलंय माऊलींनी. पण तसं खरंच घडतंय का? मला माहिती आहे, तसं खरंच अजून मोठ्या प्रमाणात घडत नाहीये. पण मला असं वाटतं, की ती आशा आपल्याला असली पाहिजे. ती सुरुवात आपण स्वतःहून केली पाहिजे आणि ज्या अर्थी ते पूर्णत्वाला जाणार आहे, त्या अर्थी ते आपल्याकडनंच जाणार आहे. आणि हा विश्वास असल्यामुळेच सातत्यानं कारण इतक्या हजारो वर्षांपासूनचा हा अंधकार आहे, तो इतक्या सहजासहजी कसा कमी होईल? तो मिटणार नाही. त्यासाठी सातत्यानं याचं पुनरावलोकन झालं पाहिजे. याचं वाचन झालं पाहिजे, पठण झालं पाहिजे, चिंतन झालं पाहिजे आणि त्या पद्धतीनं आचरण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. अ, वेळेची मर्यादा असल्यामुळे प्रसारणावरती जेव्हा कधी वेळ येईल, तेव्हा नक्कीच मोठ्या पूर्ण विस्तृतपणानं आपल्याला त्याबद्दल निरूपण करता येईल, त्याबद्दल व्याख्यान देता येईल. पण आत्ताची वेळ ही प्रसारणाचं फक्त तुम्हाला महत्त्व काय ते माझ्यापरीनं मी सांगण्याचा प्रयत्न केलाय. आशा आहे तुम्हाला ते आवडेल आणि त्या पद्धतीनं तुम्ही पसायदानाचा अर्थ समजून घेऊन त्या पद्धतीने तो आचरणात आणण्याचा प्रयत्न कराल आणि पसायदान म्हणण्याचा प्रयत्न कराल.